नमस्कार मंडळी, अर्चना लिमसे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे आज आपण बघणार आहोत तुरीच्या शेंगापासून बनवलेले रोल्स। तर हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा ह्या छानपैकी आपल्याला भेटून जातात आणि हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा खाल्लेल्या ह्या खूप पौष्टिकही असतात। आपण तुरीच्या शेंगापासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ पाहितलेले असेल। आमटी बनवली जाते, भाजी बनवली जाते किंवा कचोरी देखील बनवली जाते। तर इथे मी असं तुरीच्या शेंगापासून रोल बनवलेले आहेत। अशा पद्धतीने बनवलेले रोल्स हे मुलांना तर काय, मोठ्यांना देखील खूप आवडतील। तर चला मग बघूया हे रोल मी कसे बनवले आहेत आणि याची कृती काय आहे। वळूया आपल्या रेसिपीकडे। तर गेले होते गावी आणि आमच्या मोठ्या मामाच्या शेतामध्ये अशा तुरीच्या शेंगा लावलेल्या होत्या। तर तिथून मोठ्या मामीने अशा तुरीच्या शेंगा आणि खूप सारं त्यांच्या रानातील रानमेवा मला दिलेला आहे। त्यापैकी इथे मी तुम्हाला तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। ती रेसिपी आहे तुरीच्या शेंगापासून बनवलेले रोल। तर हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, चला मग आज इथे आपण बघणार आहोत तुरीच्या शेंगापासून बनवलेले रोल्स। तर याची रेसिपी। तर इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, गावावरून आणल्या आहेत, माझ्या मामीने दिलेल्या आहेत आणि त्या अशा सोलून घेतलेल्या आहेत। तर इथे बघा, अशा प्रकारे मी सर्व शेंगा अशा सोलून घेतलेल्या आहेत। तर हे सोलून निघालेले त्यातले तुरीच्या शेंगाचे दाणे आहेत ते आपल्याला छानपैकी तेलामध्ये असे भाजून घ्यायचे आहेत। तर इथे गॅसवर मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालणार आहे तुरीच्या शेंगा ज्या सोलून ठेवल्या होत्या त्याचे दाणे घालणार आहे भाजण्याकरता। तर या तुरीच्या शेंगावर 1 चमचा इतका आपल्याला तेल घालायचं आहे, म्हणजे ते जे तुरीचे दाणे आहेत ते छानपैकी आपले भाजले जातील आणि ते आपल्याला छानपैकी मंद गॅसवर असे आपल्याला सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजायचे आहेत। जास्त करपवायचे नाही आहेत, आपल्याला फक्त ते भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित असे छानपैकी शिजले जातील। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या तुरीच्या शेंगांचे दाणे हे व्यवस्थित छानपैकी शिजलेले आहेत, भाजलेले आहेत। आता ते एका प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये त्याला वाटून घेणार आहे। तर मिक्सरमध्ये आपल्याला जास्त बारीक वाटायचं नाही आहे, फक्त 2दाच मिक्सर फिरवायचं आहे आणि असं आबडधोबड असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल तापण्याकरता ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे जिरे छान तडतडल्यानंतर जी कोथिंबीर आपण चिरून ठेवली होती ती कोथिंबीर याच्यामध्ये ॲड करायची आहे। कोथिंबीर पण छानपैकी परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले होते, तो चिरलेला कांदा पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। तर अशा प्रकारे कांदा मी ॲड केलेला आहे आणि कांदा हा आपल्याला छानपैकी सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघत असाल मी कांदा हा छानपैकी असा परतून घेत आहे आणि एकीकडे खलबत्त्यामध्ये मी अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे। तर असा हा ठेचलेला अद्रक लसूण या कांद्यामध्ये मी ॲड केलेला आहे आणि हे सर्व मिश्रण छानपैकी पुन्हा एकदा परतून घेणार आहे। इथे यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या देखील ॲड करू शकता, जसं पत्ताकोबी झालं, शिमला मिरची झालं, हे तुम्ही ॲड करू शकता आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहेत। तर इथे मी सर्वप्रथम हळद ॲड केलेली आहे आणि त्यानंतर घरचा जो काळा मसाला असतो तो आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे आपल्याला तुम्हाला किती तिखट हवे त्याप्रमाणे इथे काळा मसाला ॲड करायचा आहे। त्यानंतर एव्हरेस्टचा चिकन मसाला ॲड केलेला आहे आणि काळे मिरे आहे त्याची पूड करून घेतलेली आहे आणि ती पण इथे याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि छान असं त्याला परतून घेतलं आहे। तर त्या मसाल्याला छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहे। तर इथे मी चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे। मी हातानेच मीठ घालते कारण की मला चमच्याने अंदाज लागत नाही। तर चवीप्रमाणे मीठ घालून झाल्यानंतर आपण जे तुरीचे दाणे भाजून वाटून घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे आहेत। तर अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपल्याला छानपैकी परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि तेही मंद गॅसवरच आपल्याला परतवायचं आहे। तर अशा प्रकारे इथे हे मिश्रण मी छानपैकी परतून घेत आहे आणि एकीकडे तुम्ही बघू शकता मी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। तर ही कोथिंबीर मी गावावरून येताना आणलेली आहे आणि जितक्या प्रमाणात आपण तुरीचे दाणे घेतले होते तितक्याच प्रमाणात मी इथे कोथिंबीर देखील ॲड केलेली आहे। तर तुम्हाला कोथिंबीर घालायची नसेल तर तुम्ही इथे जिरा पावडर पण घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर अशा प्रकारे कोथिंबीर घालून झाल्यानंतर छान असं मिश्रण हे परतून आपलं तयार आहे। तर इथे मी गॅस बंद करणार आहे।
तर एकीकडे मी साठी आपण कणिक मळतो तशी कणिक मळून घेतलेली आहे आणि त्याचे छोट्या छोट्या आकाराचे असे मी गोळे बनवून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेणार आहे। तर इथे अशा प्रकारे जी या कणकेची मी पुऱ्या लाटणार आहे ती पुरी आपल्याला जास्त जाडसरही लाटायची नाही आणि जास्त पातळही लाटायची नाही। तर एकदम अशा मध्यम आकाराच्या आपल्याला इथे पुऱ्या याच्या करून घ्यायच्या आहे। तर इथे मी पुऱ्या लाटून घेत आहे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे जेव्हा कधी मी माझा एखादा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल। तर अशा प्रकारे इथे सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि जे मिश्रण आपण तुरीच्या शेंगाचं बनवलं होतं ते मिश्रण आपल्याला या पुरीवर चमच्याच्या मदतीने असं घालून घ्यायचं आहे। तर इथे बघत असाल तुम्ही मी मिश्रण हे छानपैकी पुरीवर पसरवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्या मिश्रणावर मी ॲड करणार आहे चीज। तर इथे मी काही चीजचे क्यूब्स घेतलेले आहेत आणि असं किसणीने त्याला व्यवस्थित किसून घेत आहे। तर एक एक करून सर्व पुऱ्यांवर मी असं चीज किसून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही जर तुरीच्या शेंगांपासून असा वेगळा काही पदार्थ बनवाल तर मुलांना काय मोठ्यांना देखील खूप आवडेल। तर अशा प्रकारे तुम्हीही एकदा तुरीच्या शेंगापासून अशा पद्धतीनं रोल बनवून बघा आणि कमेंट करून कसा झालाय हे मला नक्की कळवा। तर इथे मी सर्व चीज असं छानपैकी किसून घेतलेलं आहे आणि चीज किसून झाल्यानंतर त्यावर मी ॲड करणार आहे ऑरिगॅनो। तर अशा प्रकारे ऑरिगॅनो टाकल्यानं आपल्या रोलला एकदम वेगळीच चव आणि टेस्ट येते। त्यामुळे त्या चीजवर असं थोडं थोडं करून मी ऑरिगॅनो हे स्प्रेड करून घेणार आहे। तर अशा पद्धतीनं ऑरिगॅनो हे ॲड करून झाल्यानंतर त्यावर घालून झाल्यानंतर आपल्याला जी पुरी आहे ती पुरी आपल्याला छानपैकी अशी बंद करून घ्यायची आहे। पुरी ही आपल्याला चारी बाजूकडनं व्यवस्थित अशी दाबून बंद त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं जे आतलं सारण आहे ते बाहेर निघलं जाणार नाही। तर अशा प्रकारे सर्व रोल्स आपल्याला असे छानपैकी बंद करून घ्यायचे आहेत आणि त्याचा आयताकृती असा आकार आपल्याला बनवून घ्यायचा आहे। इथे मी आयताकृती असा आकार केलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही गोल देखील बनवू शकता। तर अशाच प्रकारे सर्व रोल्स आपल्याला छानपैकी व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहेत आणि त्याचे असे आयताकृती आपल्याला आकार द्यायचा आहे। तर इथे आपले सर्व रोल हे व्यवस्थित बनवून तयार आहेत आणि एकीकडे मी गॅसवर कढई तापण्याकरता ठेवली होती, त्याच्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे। त्यानंतर एका प्लेटमध्ये मी खसखस घेतलेली आहे आणि खसखस ही छानपैकी आपल्या रोलला अशी चिकटवून घेणार आहे। तर अशा प्रकारे खसखस लावून झाल्यानंतर आपलं तेल पण छानपैकी तापलेलं आहे। तर तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये खसखस चिटकवलेला रोल हा आपल्याला ॲड करायचा आहे तळण्याकरता। तर इथे तुम्ही खसखसऐवजी रोलला पांढरे तीळ किंवा ब्रेडचा चुरा देखील लावू शकता। रोल हा आपल्याला मंद गॅसवरच तळायचा आहे, जास्त फास्ट गॅसवर तळायचं नाही, नाहीतर आपलं रोलची वरची जी कोटिंग आहे, कणिक जी आहे ती करपली जाईल आणि त्याला करपट वास लागेल। त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरच, लो गॅसवरच आपल्याला हे रोल सर्व तळून घ्यायचे आहे। तर इथे तुम्ही बघू शकता छानपैकी सोनेरी रंगाचा आपला रोल हा तळून तयार आहे आणि त्याला जी खसखस लावली होती त्या खसखसचा रंग देखील किती छानपैकी आलेला आहे आपल्या रोलला। तर अशाच प्रकारे बाकीचे सर्व रोल्स मी खसखस लावून छान असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घेणार आहे। तर इथे आपले बनून तयार आहेत तुरीच्या शेंगापासून बनवलेले पौष्टिक रोल। तर अशा प्रकारे बनवलेले आपले तुरीच्या शेंगाचे पौष्टिक रोल हे एका सर्विंग प्लेटमध्ये मी छानपैकी सजवून घेणार आहे। तर इथे छोट्या वाटीमध्ये मी टोमॅटो केचप घेतला आहे। तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हिरवी चटणी बनवून त्यासोबत खाऊ शकता अथवा नारळाच्या चटणीसोबत देखील तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर रोलवर चीज असा किसून घातलेला आहे, त्यामुळे आपले रोल्स हे किती छान आणि सुंदर दिसत आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हीही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे ही कमेंटमध्ये मला कमेंट करून नक्की कळवा। तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर। श्री स्वामी समर्थ। हॅव अ नाईस डे।